परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. आवाजी मतदानाने परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर. तरुणाई रस्त्यावर का उतरली याचा सरकारने विचार करावा. लोकसभेत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. तरुणाईच्या मते सरकार अहंकारी असल्याची टीका. राहुल गांधींची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. लोकसभेतील अमित शहांवर केलेल्या आरोपानंतर माध्यमांशी साधणार संवाद. राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन. जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. 25 लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र का देत नाहीत, जरांगेंचा सरकारला सवाल. मराठा समाजाला जात प्रमाणपत्र दिलं जात आहे. मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. काही मागणी असल्यास चर्चा करू, फडणवीसांचं विधान. दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. गुरुपौर्णिमेनिमित्त पवारांचा घेतला आशीर्वाद. मुंबई महापालिकेत महागड्या गाड्यांसाठी पैशांची उधळपट्टी. स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव. मनपाच्या प्रस्तावावर विरोधकांचा आक्षेप. 5 महिन्यात नव्या गाड्यांची खरेदी कशाला, पेडणेकरांचा सवाल. पुणे विद्यापीठात NSUIचं कथित पदवी प्रमाणपत्र घोटाळा विरोधात आंदोलन. प्रतिकात्मक बनावट नोटा घेऊन जोरदार घोषणाबाजी. आणि आजपासून पुढील 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता.